मित्रांनो, रोज इतके कॉल येतात की त्याच्यामध्ये मला कळतं की पोरांना टॉपर व्हायचं, पण कळत नाहीये टॉपर कसं व्हायचं. किंवा इतरांना खूप जणांना माहिती आहे टॉपर व्हायचं, पण ती मानसिकता तयार होत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा कुठली पण गोष्ट तयार होते ना, ती दोनदा तयार होते. पहिले आपल्या मनात डोक्यात तयार झाली की मग ती ऍक्च्युअल मध्ये येते. तसंच आहे, तुम्हाला जर टॉपर व्हायचंय, सगळे मुलं म्हणतात एव्हा गोल्डन वाले 4-4 विषय गोल्डनला आहे, ते सुद्धा म्हणतात सर मला गोल्डन करून या सेमला टॉपर करायचंय. इच्छा आहे, पण ती मानसिकता तयार होत नाही. तुमचं डोकं त्या इच्छेला तयार होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी ती कमीतरता राहून जाऊन आपल्यात ती क्षमता असून आपण टॉपर होत नाही, ड्रॉपर होतो, जनरल होतो. आता आपल्याला जनरल नाही व्हायचं. हा व्हिडिओ त्याच गोष्टी क्लिअर करणार आहे की मी अशा 5 गोष्टी सांगणार आहे, त्या फॉलो करा. तुम्ही सामान्य मुलामधून टॉपर होशाल. ऍटलिस्ट एक विचार तरी करायला लागशाल की यस, टॉपर असा करतो, मला असं करायचंय. टॉपर हे करतो, मला हे करायचं. टॉपर हे सोडतो, मला हे सोडायचंय. म्हणजे आता जरी विचारायला लागला ना सामान्य मुलापासून टॉपर होण्याचा, बघा काही दिवसात तुम्ही पुढच्या सेमला नक्की टॉप होशाल. या सेमला ऍटलिस्ट चांगला स्कोरिंग करशाल. मित्रांनो, पहिलं तर आहे की स्टार्ट विथ राईट माइंडसेट. म्हणजे काय? अभ्यास करताना कधीच विचार करायचा नाही साला मी तर वर्गात मागेच येणार आहे, मला जस्ट पास व्हायचंय, माझं भविष्य काही नाही, किंवा मला जस्ट पास व्हायचंय, पास झालं, इंजिनिअरिंग करून काही उपयोग नाही. ह्या त्या अशा गोष्टी फालतू गोष्टींमुळे तुझं तू नुकसान करून घेतोय. त्यामुळे लक्षात ठेव की तुझा आत्ता रिझल्ट काही असो, उद्या रिझल्ट बदलू शकतो. हे तुझ्या हातात आहे. प्रत्येकाचं असंच आहे ना, प्रत्येक जण थोडीच जन्माला येणारा चांदीचा चमचा घेऊन नाही जन्माला येत. सामान्य माणूस असतो, प्रयत्न करतो, तो सक्सेस होतो. तू पण तेच लक्षात ठेव. अभ्यास करताना हे डोक्यात टाक, भले आत्ता माझे मार्क खराब आहे, भले मला आत्ता समजायला जड जात आहे, भले माझे विषय जास्त आहे, क्रिटिकल नाही, तरी मी या सेमला प्रयत्न करून या सेमला मी बेस्ट स्कोरिंग करेल. नेक्स्ट सेमला मी टॉपर होईल, कारण मी टॉपर आहे. 10वी पर्यंत मी टॉपर होतो. माझ्या शाळेत पहिला आलो होतो, गावात पहिला आलो होतो, तालुक्यात पहिला होतो. भले इथे सगळ्या टॉपर मध्ये मी इंजिनिअरिंगला आलोय, पण यांच्यात सुद्धा मी पुढे येणार आहे. या एनर्जीने अभ्यास कर. भले आज तुझे दिवस खराब आहे, पण उद्या तू सक्सेस होशील. कळतंय तुला? सो टॉपरचा माइंडसेट, हुशार आहे मी, या माइंडसेटनेच अभ्यासाला उतरायचं. आज काही असो, उद्या बदलू शकतो. पुढचा अभ्यास करताना स्मार्ट स्टडी कर. म्हणजे 50 पानाचं युनिट आहे, 50ची 50 वाचत नको बसू. 50 पैकी आडली असं तुला लक्षात ठेव की 30 पानावरच प्रश्न आहे. तू कुठलाही प्रश्नपत्रिका आहे, मी चॅलेंज करून देईन. बाकी 20 युनिट फक्त तुला कॉन्सेप्ट समजण्यासाठी असतो. आणि आत्ताचा जो टाइम आहे, तेव्हा आता कोणते समजायचं टाइम नाही. आता 1 महिना पण नाहीये तुझ्याकडे. या टाइमला तुला फक्त इम्पॉर्टंट करून तो टॉपिक कव्हर करून पुढच्या टॉपिकला जाणे. त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चनवर जा. काय क्वेश्चन बँक आहे ती बघ, जे येत नाही ते सोडून दे, मागच्या पेपर बघ. तेव्हा तो स्मार्ट स्टडी झाला. स्मार्ट स्टडी झाला की तुला कमी वेळेत अभ्यास होईल, तू टॉप करशील. पुढे येतं बेसिकवर आपल्या काम कर. म्हणजे काय? एखादा टॉपिक आहे ना, स्वतः घेण्यापेक्षा कुठून तरी आधी समजून घे. एखादा हुशार मित्र पकड, त्याच्याकडून समजून घे. किंवा पर्पल ॲट ऍप्लिकेशन घे, त्याच्यावर रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्यातनं लेक्चर बघ, कॉन्सेप्ट समजेल, मग अभ्यासाला लाग. एखादा फ्रेंड्स पकड, त्याच्यानंतर कोणी मैत्रीण असेल तिला पकड, कोणी अजून तुमचे सर असतील त्यांना पकड, त्यांच्याकडून समजून घे. स्वतः करण्यात फालतू वेळ घालू नको, तुझा अर्धा टाइम सेव्ह होईल. कळतंय? सो स्मार्टली आपल्याला जायचं आणि कन्सिस्टंट राहायचंय. सगळं करशील, पण प्रामाणिकपणे. आज 2 दिवस अभ्यास केला फॉर्म मध्ये, मी 2 तास 8-8 केलं बरं का, 8-8 तास. सगळ्यांना सांगतो, पुढचे 4 दिवस झोपा काढतो, असं नाही चालणार. कन्सिस्टंटली अखंड अभ्यास कर. महिनाभर अखंड अभ्यास कर. बघ वर्गात पहिला तू आले असतील. माझे शब्द लक्षात ठेव. पुढे करायचंय ग्रोथ माइंडसेट. तेच मी जे सांगितलं की मी आज ऍटलीस्ट स्कोरिंग करणार आहे, पुढच्या सेमला मी टॉपर होणार आहे. या एनर्जीने अभ्यास कर, सगळं क्लिअर होईल. आणि टॉपर सारखंच आपल्याला वागायचं. टॉपर काही नसतं, टॉपर म्हणजे वेगळं काही नसतं. टॉपरला फक्त एक चांगली शिस्त असते. वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, ठराविक वेळी अभ्यास करणं, ठराविक वेळीच पोरांना टाइमपास करायला लावणं किंवा आपण टाइमपास करणं, ठराविक वेळी जेवण करणं, ठराविक वेळी न्यूमरिकल सोडवणं, ठराविक वेळी रिव्हिजन करणं, या टॉपरच्या सिस्टमॅटिक गोष्टी असतात. मी स्वतः टॉपर होतो, मला माहिती आहे. याच गोष्टी तुला करायच्या. सो एक सिस्टमॅटिक अभ्यासाला तुला सिस्टीम द्यायची, त्याच वेळेने महिनाभर तेच सिस्टमॅटिकली करायचंय. तू सुद्धा वर्गात पहिला येशील. व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंटमध्ये तुझे डाऊट्स असेल ते लिह. व्हिडिओ लाईक कर, चॅनल सबस्क्राईब कर आणि अभ्यास करताना पर्पल ॲट ऍप्लिकेशनची मदत घे. तुला टॉप करायचं ना, आता वेळ कमी आहे, किंवा जो विषय आहे त्याच्यात तुला टॉप करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. रेडी मटेरियल पाहिजे सगळं, का जे पेपरला येणार आहे एवढंच पाहिजे, एक्स्ट्रा काहीच नको. तर सगळं आपलं तुझ्या इम्पॉर्टंट विषयांचं फर्स्ट इयर टू लास्ट इयर स्टडी मटेरियल आपल्या पर्पल ॲट ॲपमध्ये. व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीमध्ये, त्याच्यासोबत नोट्स आहे, पुस्तकाची गरज नाही. याच नोट्स रेफर कर, हेच पेपरला येणार आहे. सॉल्व पेपर आहेत, क्वेश्चन बँक आहे, सॉल्व पेपरचं एक्सप्लेनेशन आहे,
त्याच्यानंतर तुला अभ्यासासाठी अभ्यास कसा करायचा, टॉप कसं करायचं, कॅल्सी सगळ्या गोष्टी पर्पल ॲटच्या प्रत्येक कोर्समध्ये वरून 12 मार्काचे लेक्चर फ्री आहे. सो ऍप्लिकेशन डाउनलोड कर, फ्री लेक्चर बघ, आवडले तर एकदम स्वस्तात असलेले कोर्सेस सबस्क्राईब कर. कमी वेळेत तुला वर्गात यायचंय, पहिलं टॉप करायचं, 100% गॅरंटेड विषय काढायचा, गोल्डन क्लिअर करायचंय, तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन पेक्षा बेस्ट काहीच नाही. सो वापर, फायदा घे आणि वर्गात पहिला ये.